तर आज आपलं जजमेंट रायटिंग आणि लीगल एसेचं आपलं आज फर्स्ट सेशन आहे. या फर्स्ट सेशनमध्ये आपल्याला समजावून घ्यायचं आहे, ठीक आहे, की म्हणजे कशा पद्धतीने आपल्याला जजमेंट रायटिंग लीगल एसे आपल्याला परीक्षेला विचारलं जातं आणि त्याच्यावर आपण म्हणजे आपल्यासाठी हे किती महत्त्वाचं आहे, याच्यावर लिहित असताना म्हणजे कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे. ठीक आहे, या सगळ्या प्रकारच्या गोष्टी आपण आजच्या या म्हणजे आपल्या ह्या सगळ्या पुढच्या म्हणजे 15 दिवसामध्ये आपण ह्या जजमेंट रायटिंगच्या ह्याच्यामध्ये आपण बघणार आहोत. ठीक आहे, जजमेंट रायटिंग जर तसं तुम्ही बघायला गेलं म्हणजे पार्ट अतिशय महत्त्वाचा आहे. म्हणजे आपलं 200 मार्क जो आपला आहेत सिव्हिल आणि क्रिमिनल, ह्या 200 पैकी 60 मार्क आपले जजमेंट रायटिंग आणि लीगल एसेसाठी आहेत. ठीक आहे, म्हणजे असं पाहायला गेलं तर लवकर कव्हर होणार. म्हणजे जसं आपण प्रिलिम बॅचमध्ये वगैरे आपण सांगत असतो की महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्ट जरा तयारी चांगली केली तर कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त मार्क मिळवून देतो. ठीक आहे, लिमिटेशन ॲक्ट असू द्या, कमी वेळेमध्ये चांगले मार्क मिळवून देणारा कायदा आहे. म्हणजे असे जे कायदे आपण बघत असतो की कमी वेळात आपल्याला जास्त मार्क मिळवून देणारे आहेत. जजमेंट रायटिंग आणि लीगल एसेच्या बाबतीतसुद्धा तसंच आहे. कमी वेळेमध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीने म्हणजे स्कोअर करायला तुम्हाला ह्याच्यामध्ये संधी मिळत असते. आणि जजमेंट रायटिंगला म्हणजे आपण बऱ्याच वेळेस पाहतो की म्हणजे शेअर थोडा आपण ह्याच्यामध्ये आपल्या तयारीमध्ये आपण याला कमी शेअर दिलेला असतो. ठीक आहे, पण याचा रोल त्याच्यामध्ये खूप जास्त महत्त्वाचा आहे. जर आपल्याला मेन्समध्ये जर समजा टॉपर यायचं असेल किंवा मेन्समध्ये जर आपल्याला चांगले मार्क मिळवायचे असतील, ठीक आहे, मेन्सचे मार्क आणि इंटरव्ह्यूचे मार्क मिळून आपल्याला मेरिटमध्ये यायचं असेल, टॉपर यायचं समजा असेल नसेल काही असू द्या समजा, ठीक आहे, एकदम टॉपरच आलं नाही पाहिजे तरी चालेल सर, पण मेरिटमध्ये कुठेतरी 114व्या नंबरला जरी असेल तरीसुद्धा चांगली गोष्ट आहे, असे म्हणणारे तुमच्यातले काही लोक असू शकतात. पण सांगायचं तात्पर्य काय आहे, त्या मेरिटमध्ये जरी बसायचं असेल तरीसुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये म्हणजे खऱ्या 2 गोष्टी त्याच्यामध्ये काम करतात. एक आपले क्वेश्चन आन्सर जे असतात, क्वेश्चन आन्सरमध्ये तुम्ही ॲडिशनल पॉईंट्स किती लिहित असता. ठीक आहे, म्हणजे आपण आपले जे आतापर्यंतचे जे आपण लेक्चर्स आपण घेत आहोत, ह्या प्रत्येक लेक्चरमध्ये प्रत्येक शॉर्ट नोटमध्ये ॲडिशनली 1-2 पॉईंट आपण त्याच्यामध्ये टाकत आहोत, जे लॉचे पॉईंट आहेत. म्हणजे त्याच कायद्यातले कुठले तरी दुसऱ्या तरतुदी आहेत किंवा दुसऱ्या कुठल्या तरी कायदा जो आपला सिलेबसचा आहे त्याच्यातल्या काहीतरी लिंक होणाऱ्या तरतुदी आहेत. ठीक आहे, अशा प्रकारचे पॉईंट करून आपण काय ॲडिशनल पॉईंट आपण त्याच्यामध्ये टाकण्याचा प्रयत्न करतो आहे. ठीक आहे, ही पहिली गोष्ट झाली जी तुम्हाला मेन्समध्ये मेरिटमध्ये आणण्यासाठी मदत करणार आहे. कारण रेग्युलर तर जे असतं ते जे प्रश्न तुम्हाला विचारले जातात, आता एवढे सगळे ऑप्शन असतात. खरं तर कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनला अजिबात प्रश्न ऑप्शनमध्ये वगैरे द्यायला नाही पाहिजे. ठीक आहे, म्हणजे 3 प्रश्न दिले, 3ला 3 तुम्ही लिहिले पाहिजेत, असंच तुम्हाला खरं तर करायला पाहिजे. ठीक आहे, तर जे क्वालिटेटिव्ह ज्यांची तयारी आहे असे विद्यार्थी त्याच्यामध्ये कॉम्पिटिशनमध्ये पुढे राहतात, ज्यांचे खरंच सगळ्याच गोष्टींची तयारी केलेली आहे ते. पण आपल्याला तसा प्रकार असतो का, 3 प्रश्न देतात समजा मोठ्या प्रश्नामध्ये सिव्हिलला, त्याच्यातले 2 लिहायचे असतात, 2 प्रश्न कुणालाही सापडतात. ठीक आहे, म्हणजे 2 प्रश्न जे आहेत, एक मिनिट हां, काही प्रॉब्लेम आहे का कुणाला? ठीक आहे, ग्रुपवर तसं मेसेज टाका. येस, ठीक आहे. तर मी तुम्हाला हे सांगत होतो की आपल्याला मेन्समध्ये जर आपल्याला म्हणजे आपलं मेरिट जर पक्कं करायचं असेल, मेरिटमध्ये जर आपल्याला यायचं असेल, तर 2 गोष्टी आहेत ज्या आपल्याला सक्सेस रेटमध्ये बाकी क्राऊडपेक्षा तुम्हाला थोडंसं वेगळं आणणार आहेत. ठीक आहे, तर त्याच्यातलं पहिली गोष्ट म्हणजे जे काही ॲडिशनल पॉईंट्स आपण आपल्या प्रत्येक शॉर्ट नोटमध्ये, लॉंग क्वेश्चनमध्ये आणि ॲडिशनल पॉईंट्स म्हणजे फक्त ऑब्जेक्टवाले, म्हणजे याचा ऑब्जेक्ट हा आहे, याचा इम्पॉर्टन्स हा आहे, ठीक आहे, किंवा इंट्रोडक्शन एवढं मोठं, कन्क्लुजन एवढं मोठं, असे पॉईंट न लिहिता जे त्याच कायद्यातले काही ॲडिशनल पॉईंट लिंकिंग असेल किंवा दुसऱ्या कुठल्या कायद्यातलं लिंकिंग असेल, अशा प्रकारचे जे ॲडिशनल पॉईंट्स तुम्ही लिहिणार, त्याच्यानुसार तुमचं बाकी क्राऊडपेक्षा तुम्ही थोडंसं वर येऊ शकता. ठीक आहे, दुसरी गोष्ट म्हणजे जजमेंट रायटिंग आणि लीगल एसे. ठीक आहे, हा एक पार्ट असा आहे जो पार्ट तुम्हाला बाकी महाराष्ट्रातल्या क्राऊडपेक्षा तुमची उंची जी आहे ती थोडीशी तुम्हाला वर आणून ठेवणार आहे. ठीक आहे, 60 मार्क म्हणजे काही कमी म्हणजे शेअर नाही आहे. ठीक आहे, अतिशय मोठा शेअर आहे 60 मार्कांचा. ठीक आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं की आपल्या JMFCला कॉमन क्वेश्चन्स म्हणजे ऑप्शनल क्वेश्चन्स त्याच्यामध्ये खूप सारे असतात. महाराष्ट्रात जो व्यक्ती मेन्सला गेलेला आहे, त्या मेन्सला गेलेल्या प्रत्येकच व्यक्तीला, ठीक आहे, 2 प्रश्न चांगले सापडून जातात, जे त्याने चांगली तयारी केलेली आहे. अशा प्रकारचे कॉमन 2 प्रश्न त्यालाही सापडून जातात. तोसुद्धा जे बेरॅटमध्ये समजा तुम्हाला एखादी डॉक्टर ऑफ पार्ट परफॉर्मन्स दिलेला आहे, तर डॉक्टर ऑफ पार्ट परफॉर्मन्समध्ये बेरॅटमध्ये जेवढं दिलेलं आहे हे सगळं तर तुम्ही लिहिणार आहात, तोही लिहिणार आहे.
ठीक आहे. त्याच्यामुळे ॲडिशनल तुम्हाला महाराष्ट्रापेक्षा वर येण्यासाठी, ह्या सगळ्या क्राऊडपेक्षा वर येण्यासाठी एकही गोष्ट तुमच्याकडे जर ॲडिशनल 2-4 पॉईंट नसतील, याच्यामधल्या आपण जे रजिस्ट्रेशन ॲक्टच्या अमेंडमेंट वगैरे आपण त्याच्यात लिहिल्या, हे अशा प्रकारचं जर काही तुमच्याकडे नसेल, तर अशा वेळेस म्हणजे आपण आपला स्कोर जो आहे तो ॲव्हरेज स्कोर तुम्हाला मिळणार आहे. समजा जेवढं काही शॉर्ट नोट 4 मार्काचा आहे, तुम्हाला 2 मार्क त्याच्यामध्ये मिळून जातील. ठीक आहे. हा एक प्रकार झाला. आणि दुसरा जो प्रकार आहे, आता हे झालं क्वेश्चनच्या बाबतीत, जे आपण म्हणजे करून घेतोय, म्हणजे सगळ्या जे प्रत्येक ह्याच्यामध्ये आपण पॉईंट्स वगैरे लिहित आहोत. दुसरा जो पार्ट आहे तो म्हणजे जजमेंट रायटिंग आणि लीगल एसेचा. आता मला सांगा, जजमेंट रायटिंग आणि लीगल एसेच्या बाबतीत बऱ्याच लोकांच्या मनामध्ये ग्रह बसलेला असतो की जजमेंट रायटिंग आणि लीगल एसेचा एकदा फॉर्मॅट डोक्यात बसला, ठीक आहे, म्हणजे कुठे काय लिहायचं, सुरुवात कशी करायची, शेवट कसा करायचा, ठीक आहे, हे फॉर्मॅट डोक्यात बसला म्हणजे जजमेंट रायटिंग आणि लीगल एसे आपल्याला समजून जातं. ठीक आहे. तर असं एक आपल्या मनामध्ये कुठेतरी ग्रह बसलेला असतो की हे जर एकदा मी बघून घेतलं तर माझं जजमेंट रायटिंग आणि लीगल एसे त्याच्यामध्ये जजमेंट रायटिंग माझं पक्कं होऊन जातं. तर असं अजिबात नाही आहे. एक छोटंसं जर तुम्हाला जर जजमेंट रायटिंगमधले फॅक्ट जर इकडे तिकडे केले, तर याच्यामध्ये आपला जो फेकपणा आहे, ठीक आहे, म्हणजे आपली जी अंडरस्टँडिंग आहे ती डेप्थमध्ये नाही आहे, हे लगेच त्याच्यामध्ये लक्षात येऊन जातं. ठीक आहे. जजमेंट रायटिंग हे एक स्किल्स आहे का, हे फक्त एक जस्ट फॉर्मॅट आहे? काय वाटतं तुम्हाला? या जजमेंट रायटिंग जे आहे हे एक स्किल वाटतं तुम्हाला का, एक फक्त फॉर्मॅट आहे आणि त्या फॉर्मॅटमध्ये बसवलं तर बसतं असं वाटतं? ठीक आहे. तर हे एक प्रकारचं काय आहे, स्किल आहे. ठीक आहे. ज्या लोकांना वाटतं की फॉर्मॅट आहे, ठीक आहे, म्हणजे तुम्हाला एक उदाहरण जर द्यायचं म्हटलं, उदाहरण म्हणजे काही असं वेगळं कुठून तरी मनातून आणलेलं नाही आहे. डिस्ट्रिक्ट जजचा बॅचला शिकवतानाचा प्रॉब्लेम आहे. डीजेला एक प्रॉब्लेम आला होता जजमेंट रायटिंगवरचा, रेंट कंट्रोलचा प्रॉब्लेम होता. त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असा होता की एक व्यक्ती आहे, लँडलॉर्ड आहे, आणि दुसरा एक टेनंट आहे. आता लँडलॉर्डने टेनंटला नोटीस पाठवणार की तुझं मागचं 8 महिन्याचं रेंट पेंडिंग आहे, तू लवकर भरून टाक. नोटीस पाठवली की तो काय करतो, रेंट भरून टाकतो. ठीक आहे. परत त्याच्यामध्ये असंच होतं, परत तो 7-8 महिने पुढचे रेंटच भरत नाही. लँडलॉर्ड त्याला परत नोटीस पाठवतो की तू जे आहे एवढे सगळे मागच्या महिन्याचं रेंट, मागच्या 7-8 महिन्याचं रेंट पेंडिंग आहे, हे सगळं रेंट भरून टाक. आणि नाही भरलं तर त्याच्यामध्ये म्हणजे मला बाकीची इविक्शनची वगैरे कारवाई करावी लागेल. तो आपलं रेंट भरून टाकतो. तिसऱ्या वेळेस असंच होतं, 11 महिन्याचं रेंट पेंडिंग राहतं, तो काही रेंट भरत नाही. मग हा लँडलॉर्ड जो आहे तो वैतागून जातो की हा जो आहे तो इरेग्युलर आहे पेमेंट ऑफ द रेंटमध्ये, आणि तो काय करतो, एक सूट दाखल करतो इविक्शनसाठी. ठीक आहे. येस. तर काय निर्णय होईल या सूटमध्ये, त्याच्यामध्ये अशा प्रकारचे फॅक्ट्स आपल्याला दिलेले आहेत. म्हणजे काय काय करणार तुम्ही याच्यामध्ये, डिक्रीड करायचं असेल तर तुम्ही काय करणार? तुम्हाला जर समजा इविक्शनची डिक्री पास करायची असेल तर तुम्ही काय काय करणार? याने नोटीस दिली की तो भरून टाकतो त्याच्यामध्ये पैसे. काय करणार तुम्ही? ठीक आहे. एव्हिडन्स वगैरे म्हणून काय काय घेणार तुम्ही? ठीक आहे. म्हणजे लक्षात घ्या, परफेक्ट असं फॉर्मॅटमध्ये काही बसत नाही. मी जर तुम्हाला असं म्हटलं की कशाही प्रकारचे फॅक्ट देऊ द्या, आपल्याला डिक्रीड करायचे का डिसमिस करायचे आपल्या मनावर असतं, असं म्हटलं चालेल का? ठीक आहे. असं म्हटलं चालेल का? नाही. ठीक आहे. जजमेंट रायटिंगमध्ये जर हे फक्त एक फॉर्मॅट असतं तर या ठिकाणी तुम्ही डिक्रीड वगैरे, म्हणजे तुम्ही या ठिकाणी डिक्रीड पण करू शकले असते, तुम्ही डिसमिस पण करू शकले असते. ठीक आहे. पण ह्याच्यामध्ये तुम्हाला समजून घ्यावं लागतं की सबस्टेंटिव्ह लॉचा सुद्धा काय रोल आहे. ठीक आहे. सबस्टेंटिव्ह लॉच्या रोलनुसार तुम्हाला पुढे ॲक्ट अपॉन करावं लागतं. आता या ठिकाणी म्हणजे डीजेला कसं असतं, याचं अपील असतं, म्हणजे तिथलं जे सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजन आहे, ठीक आहे, त्यांनी सूटला काय केलं, त्यांनी सरळ सरळ डिसमिस करून टाकला दावा. ठीक आहे. दावा डिसमिस करून टाकला आणि आता वर त्याचं अपील वरच्या कोर्टामध्ये गेलं होतं, त्या अपीलवर जजमेंट द्यायचं होतं. तर मी त्या बॅचमध्ये सुद्धा सांगितलं, यांनी काय केलं होतं की एवढं फोकस देऊन प्रॉब्लेममध्ये लिहिलं होतं. ठीक आहे. की प्लेंटिफ जो आहे, आता जो अपील करतोय, तो ॲपिलंटचं म्हणणं आहे की डिफेंडंट इज इरेग्युलर इन द पेमेंट ऑफ द रेंट, आणि त्याने मागच्या 3 नोटिसेस प्रोड्यूस केल्या.
ठीक आहे, म्हणजे अशा पद्धतीने एवढा एव्हिडन्स बनवून दाखवला होता. ठीक आहे, एवढा सगळा एव्हिडन्स बनवून दाखवला होता आणि असं दिसत होतं की ही नोटीस आहे, दुसरी नोटीस आहे, तिसरी नोटीस आहे. ठीक आहे, ज्याला तो सेक्शन 15 माहिती नव्हता. ठीक आहे, ज्याला तो सेक्शन 15 माहिती नव्हता, इथे सगळेच्या सगळे त्याच्यामध्ये काय होणार, कन्फ्यूज होणार. आणि तुम्ही जर त्या ठिकाणी एक लेमॅन पद्धतीने विचार केला, डिस्ट्रिक्ट जजच्या बॅचमध्ये मी विचारलं बऱ्याच विद्यार्थ्यांचं त्याच्यामध्ये. आता त्यांना कसं असतं, आपल्याला रेंट कंट्रोल म्हणजे कसं आपला जावई असल्यासारखं आहे. ठीक आहे, रेंट कंट्रोलला काय खातोस, काय पितोस, अशी आपण सोय करत असतो त्याची. पण डिस्ट्रिक्ट जजला असे 40 कायदे आहेत, त्यांना रेंट कंट्रोल मानाचं आहे का? ठीक आहे, म्हणजे एवढे मार्क देणारा, एवढा हे करणारा आपला जावयासारखा आहे, आपल्याला तो 15 सेक्शन पाठ असतो. पण त्यांना असं नसतं. त्यांना महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्ट म्हणजे सुद्धा एक प्रकारचा एक जस्ट कायदा आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे, तर त्या लोकांना सेक्शन 15 जो आहे तो त्याच्यामध्ये माहिती नसल्यासारखा होता. मग ते थोडंसं काय करतात, थोडं लेमॅन पद्धतीने विचार करायला लागतात. लेमॅन पद्धतीने विचार काय होतो की इरेग्युलर इन द पेमेंट आहे. ठीक आहे, वर्षभर 3 वर्ष झालं त्याच्यामध्ये रेंट भरत नाही आहे. 3 वर्ष झालं त्याला एकदा नोटीस द्यावी लागते आणि त्याच्यानंतर तो रेंट भरतोय. ठीक आहे, म्हणजे असा प्रकार, एवढा त्रास त्याच्यामध्ये कुठे असतो का? एवढा त्रास म्हटल्यानंतर तुम्ही काय करता, तुम्ही असा प्रयत्न करता की हे सगळं रेकॉर्डवर आलं आणि त्यानंतर म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांनी सांगितलं आहे तसं की त्यानुसार इरेग्युलर हे सिद्ध झालं की इरेग्युलर इन द पेमेंट ऑफ द रेंट, आणि त्याच्याप्रमाणे काय करतो आम्ही, डिक्री पास करतो आहे. पण रेंट कंट्रोल ॲक्टमध्ये इरेग्युलर आहे फक्त या ग्राउंडवर तुम्हाला इव्हिक्शन करायचा अधिकार आहे का? रेंट कंट्रोलवर इव्हिक्शन करायचा त्याच्यामध्ये तशा प्रकारचा अधिकार नाही आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला 15 इव्हिक्शनच्या ग्राउंडवर, रेंटच्या ग्राउंडवर जर तुम्हाला काढायचं असेल तर ते काही साधं काम नाही आहे. ठीक आहे, म्हणजे 90 दिवसाची नोटीस द्या, परत 90 दिवसात पे केलं तर बघा, नाही जर समजा विथ इंटरेस्ट वगैरे सगळं जर त्याने पेमेंट केलं तर तुम्ही त्याच्यामध्ये त्याला काढूच शकत नाही. ठीक आहे, म्हणजे जे खालच्या जे कोर्टाने निर्णय दिलेला आहे तो बरोबर आहे, तो तुम्हाला फक्त अपील करायचा होता. एकतर खालच्या सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजनचा निर्णय तुम्ही बदलताय आणि कशाच्या ग्राउंडवर बदलताय, जे ग्राउंड तुम्हाला कायद्यामध्ये दिलेलंच नाही आहे. ठीक आहे, सांगायचं तात्पर्य काय आहे की जजमेंट रायटिंगमध्ये एक स्किल आहे, या स्किलमध्ये आपलं जे सदविवेक बुद्धी आहे ही आपली जाग्यावर असणं गरजेचं आहे. आता तुम्हाला मेन्समध्ये आपण सिव्हिल प्रोसिजर कोड असू द्या, CRPC असू द्या, किंवा जेवढे सगळे आपले बाकीचे विषय असू द्या, मी तुम्हाला प्रत्येक शॉर्ट नोट लिहून दिला, प्रत्येक शॉर्ट नोटमध्ये किती पॉईंट लिहायचे ते लिहून दिले. जजमेंट रायटिंगमध्ये जर मी तसंच लिहून देण्याचा प्रयत्न केला फॉर्मॅटमध्ये आणि तुम्ही जर तुमची सदविवेक बुद्धी जर तुम्ही वापरली नाही तर तुम्ही जजमेंट रायटिंगमध्ये मार्क चांगले मिळवू शकता का? ठीक आहे, हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे. ठीक आहे, तुम्ही जर फक्त घोकंपट्टी केली, सगळं जर चमच्याने खाऊ घातल्यासारखं जर तुम्ही करण्याचा प्रयत्न केला तर ते मात्र आपलं त्याच्यामध्ये तेवढं परफेक्ट बसणार नाही. ठीक आहे, आपलं रेग्युलर पद्धत आहे की आपण जेवढं देता येईल तेवढं देण्याचा प्रयत्न करणार आहोत. जेवढं देता येईल तेवढं देण्याचा प्रयत्न म्हणजे आपण ज्या सगळ्या गोष्टी आत्तापर्यंत विद्यार्थ्यांसोबत झाल्यात, इवन डिस्ट्रिक्ट जजच्या विद्यार्थ्यांसोबत ज्या गोष्टी झाल्यात, त्यांना जे कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न केला आहे, इवन JMFCचे आत्तापर्यंतचे सिव्हिलचे जे जजमेंट आहेत त्या सगळे जजमेंटचा आपण प्रॉब्लेम अंडरस्टँड करणार आहोत. सगळ्या जजमेंटचे प्रॉब्लेम आपण क्लासमध्ये समजून घेणार आहोत की नेमकं काय त्यांना टॅक्टिस वापरायची होती, त्या जजमेंटमध्ये काय काय केलं जाऊ शकत होतं, जजमेंटमध्ये काय काय एव्हिडन्स असला असू शकत होता, हे सगळं आपण समजून घेणार आहोत. ठीक आहे, म्हणजे आपल्या पद्धतीने जेवढा प्रयत्न करता येईल तुम्हाला प्रत्येक गोष्ट देण्याचा तो प्रयत्न आपण करणार आहोत. म्हणजे तुमच्यासोबत पेपरमध्ये सोडवायला बसल्यानंतर वेगळ्या कुठल्याही प्रकारचं जजमेंट विचारलं तर तुम्हाला ते सोडवता आलं पाहिजे. अजून एक उदाहरण आहे, म्हणजे मी जे तुम्हाला सांगतो की जजमेंट रायटिंगमध्ये काय स्किल कसं आहे हे समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो आहे, ते सांगण्यासाठी अजून एक उदाहरण तुम्हाला मी देतो. काल परवा टेस्ट सिरीजचा आपला जजमेंट रायटिंगचा एक पेपर झाला JMFC मेन्समध्ये. तर त्या टेस्ट सिरीजमध्ये मी जजमेंट विचारलं होतं. जजमेंट असं होतं, आता हे सगळे पोरं म्हणजे क्लासचे बॅचचे सुद्धा, म्हणजे टेस्ट सिरीजला बऱ्यापैकी 90% विद्यार्थी क्लासचे आहेत. सगळं मास्तराने शिकवलेलं एकदम चांगलं ऐकलेलं असतं त्यांनी, पण तरीसुद्धा जजमेंट रायटिंगमध्ये कशा चुका करतात बघा. तर प्रकार असा होता की एक मित्र आहे, रेग्युलरचं आपलं उदाहरण तुम्हाला कितीतरी वेळेस उदाहरण दिले मी. एक मित्र आहे, त्या मित्राचा लॅपटॉप दुसरा मित्र घेऊन जातो. ठीक आहे, तो त्याच्याकडे लॅपटॉप मागायला येतो. मागायला आल्यानंतर त्याने चौकशी केली, म्हणजे तो मित्र बघितला, तो मित्र रूममध्ये नाही आहे, त्याला त्याचं डेझर्टेशन कंप्लीट करायचं असतं, काम करायचं असतं. त्याने त्या मित्राचं लॅपटॉप घेतलं.
लॅपटॉप घेतल्यानंतर तो घेऊन गेला, त्याच्यानंतर त्याचं जेन्युइन इंटेन्शन होतं, हे सगळं तुम्हाला फॅक्टमध्ये दिलं आहे. जेन्युइन इंटेन्शन होतं की लॅपटॉप आपण काय करायचं, वापस करायचं. पण असं झालं की सगळीकडे पोलीस आले, त्याने डायरेक्ट कंप्लेंटच करून टाकली. पोलीस आले, सगळीकडे चर्चा झाली की लॅपटॉप चोरीला गेला, लॅपटॉप चोरीला गेला. मग याच्या मनामध्ये भीती निर्माण झाली. याने बघितलं, कोणी ऐकलं आहे का, कोणी बघितलं आहे का आपल्याला लॅपटॉप वगैरे नेताना. याच्या लक्षात आलं की आता कुणीच आपल्याला बघितलेलं नाही लॅपटॉप घेताना. मग याने विचार केला की हा लॅपटॉप आपण काय करू, जाऊन विकून टाकू बाजारामध्ये आणि त्याच्या बदल्यामध्ये दुसरा एखादा लॅपटॉप आणू, म्हणजे जो आपल्या इथे बाकी कोणाला ओळखू येणार नाही. आणि त्याने काय केलं की तो लॅपटॉप विकून टाकला आणि नवीन एक लॅपटॉप मार्केटमधनं आणला समजा, किंवा त्याने तो लॅपटॉप विकून टाकला स्वतःसाठी. तर मला सांगा इथे चार्जेस कोणते लावायचे? ठीक आहे, चार्जेस कोणते लावायचे? ठीक आहे, तसं टेस्ट सिरीजमधले ज्या लोकांनी पेपर लिहिला आहे, म्हणजे आपल्या बॅचमध्ये जजमेंट रायटिंग न झाल्यामुळे बॅचच्या विद्यार्थ्यांनी तसं लिहिलेलं नाही आहे बऱ्याच. ठीक आहे, येस, ठीक आहे. मेजर लोकांनी काय केलं, त्याच्यामध्ये थेफ्टचे चार्जेस लावले. ठीक आहे, आता तुम्ही इव्हिडन्समध्ये बदल करू शकता जजमेंट रायटिंग लिहित असताना. तुम्ही एखादा नवीन विटनेस आणा, नवीन हे करा, पण जे तुम्हाला फॅक्ट्समध्ये दिलेलं आहे हे सगळे फॅक्ट्स तुम्ही बदलू शकता का? ठीक आहे, हे सगळे जे फॅक्ट्स आहेत हे सगळे तुम्ही बदलू शकता का? आणि बदलायची गरज आहे का सगळे फॅक्ट्स? ठीक आहे, म्हणजे आपण आपल्याला जे आपण थेफ्टचं जजमेंट आपण बघितलेलं आहे. ठीक आहे, आपण क्लासमध्ये थेफ्टचं जजमेंट शिकलेलं आहे, त्याचा फॉर्मॅट आपल्याला माहिती आहे, त्याचे आय विटनेस वगैरे कसे लिहायचे आपल्याला माहिती आहे, म्हणून आपण तेच तिथे उतरवायचं का? ठीक आहे, जशाच तसं थेफ्टमध्ये कन्व्हिक्शन देऊन टाका, किंवा थेफ्टमध्ये समजा तुम्ही त्याच्यामध्ये हे करून टाका, ॲक्युटल देऊन टाका, असा प्रकार करायचा का? आता या ठिकाणी लॅपटॉप वगैरे समजा सगळं रिकवर आहे, जर विकला असेल तर त्या दुकानदाराकडनं रिकवर झाला असेल समजा. ठीक आहे, त्या उदाहरणामध्ये आपण रिकवर असं केलं नाही, याच्यापासूनच रिकवर झाला होता लॅपटॉप तो. ठीक आहे, जो मित्र आहे त्या मित्राच्याच रूमवर सापडला समजा लॅपटॉप. ठीक आहे, या उदाहरणामध्ये तुम्ही ॲक्युटल सुद्धा दाखवू शकता. सरळ सरळ डिसऑनेस्ट इंटेन्शन प्रूव्ह झाला नाही, तो लॅपटॉप देण्याचा त्याच्यामध्ये मानसिकता होती. जर म्हणजे बाकीच्या जर गोष्टी समजा तुम्ही हे केल्या, त्याने एखादा विटनेस घेतला, त्याने त्या विटनेसला सांगितलं पण होतं की मी लॅपटॉप म्हणजे माझ्याकडे लॅपटॉप, त्याने त्याला विचारलं की लॅपटॉप कोणाचा आहे, असे गोष्टी तुम्ही टाकू शकता. त्याने सांगितलं की माझ्या मित्राचा आहे, डेझर्टेशनसाठी आणला, नेऊन देणार आहे, असं जरी सांगितलं असेल तर ते सुद्धा तुम्ही डिसऑनेस्ट इंटेन्शन नव्हतं हे दाखवण्यासाठी तुम्ही कोर्टासमोर सिद्ध करू शकता. ठीक आहे, पण सुरुवातीपासून त्याला डिसऑनेस्ट इंटेन्शन होतं. ठीक आहे, सुरुवातीपासूनच डिसऑनेस्ट इंटेन्शन होतं हे सगळं सांगणं, म्हणजे एखादा व्यक्ती जर तुम्हाला प्रॉब्लेम विचारतोय तर त्या प्रॉब्लेमनुसार तुम्हाला हे तरी लक्षात आलं पाहिजे की कोणता ऑफेन्स आपण पॉईंट आउट करायचा. ठीक आहे, तर अशा प्रकारच्या बऱ्याच गोष्टी असतात जजमेंट रायटिंग आपण लिहित असताना. ठीक आहे, तुम्ही जर एका सेटल फॉर्मॅटवर जर तुम्ही काम करत असाल तर 379चा जर तुम्हाला प्रॉब्लेम तुम्ही बघितलेला असेल, तुम्ही 379च लिहिण्याचा प्रयत्न करणार. पण हे मिसअप्रोप्रिएशनचे सुद्धा चार्जेस आपण लावले पाहिजेत. जर तो म्हणतोय की मी लॅपटॉप जो आहे तो डेझर्टेशनसाठी घेतलेला आहे, त्याचा तो एक प्रकारचा डिफेन्स आहे. मग त्या डिफेन्समध्ये तुम्ही ॲटलिस्ट मिसअप्रोप्रिएशन तरी सिद्ध करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, तू डेझर्टेशनसाठी घेतलेला आहे, पण तरीसुद्धा तू जर लॅपटॉप नंतर जर तुझं इंटेन्शन बदलला असेल, तू जर तो नंतर विकण्याचा प्रयत्न केलेला आहे, तू विकलेला आहे नंतर तो लॅपटॉप, याचा अर्थ तू मिसअप्रोप्रिएशन तरी केलेला आहे. ठीक आहे, म्हणजे पुढच्या व्यक्तीचे काय काय डिफेन्सेस आहेत हे सुद्धा त्याच्यामध्ये जजमेंट रायटिंगमध्ये आपल्याला समजणं गरजेचं असतं. तर मी तुम्हाला हे सांगत होतो की जजमेंट रायटिंग जे आहे हे एक प्रकारचं स्किल आहे, आणि ह्याच्यामध्ये एक फक्त फॉर्मॅट बघितला, क्रिमिनलचा फॉर्मॅट कसा आहे. आता आपण नवीन क्रिमिनलच्या फॉर्मॅटमध्ये जजमेंट रायटिंग बघणार आहोत. ठीक आहे, सुरुवात एकदम तुम्हाला सेम प्रत्येकाला लिहिता येते, सेम फॉर्मॅट असतो. ठीक आहे, मधातले बाकी ते ब्लॉक पाडायचे. ठीक आहे, म्हणजे कोण कोणाला रिप्रेझेंट करत आहे, कोण त्याच्यामध्ये प्रॉसिक्युशन आहे, कोण त्याच्यामध्ये ॲक्यूज आहे, हे सगळं सेमच आहे. ठीक आहे, हे सगळं त्याच्यामध्ये सेमच लिहायचे, हे फक्त फॉर्मॅट आहे. पण तिथून खालचा जो पार्ट सुरू होतो, ठीक आहे, तो मात्र फक्त फॉर्मॅट नसतो. त्याच्यामध्ये आपल्याला आपलं जे डोकं आहे ते आपलं जाग्यावर असणं गरजेचं आहे. ठीक आहे, आपली सद्विवेक बुद्धी त्याच्यामध्ये जाग्यावर असणं गरजेचं आहे. ठीक आहे,
म्हणजे ह्या सगळ्या प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या प्रकारच्या गोष्टी आपल्याला समजून घेणं त्याच्यामध्ये गरजेचं आहे. ठीक आहे. जजमेंट रायटिंग जसं मी तुम्हाला सांगितलं, ह्या जजमेंट रायटिंगमध्ये जे लोक अशा पद्धतीने फेल होतील, ठीक आहे, आता ज्याला चार्जेस लावायचे होते 379 आणि ज्याने चार्जेस लावले त्याच्यामध्ये समजा चार्जेस लावायचे होते मिसअप्रोप्रिएशनचे, त्याने चार्जेस लावले थेफ्टचे, ठीक आहे, चार्जेस लावायचे होते समजा रॉबरीचे, म्हणजे त्याच्यामध्ये दिसतंय की म्हणजे हा जो प्रॉसिक्युशन जे आहे प्रॉसिक्युशन म्हणत आहे की आम्हाला काहीतरी हर्ट वगैरे झालेलं आहे, पण तरीसुद्धा तुम्ही थेफ्टचे चार्जेस लावले आणि तुमच्या उत्तरातनं असं दिसतंय तुम्ही एक दोन समजा तुम्ही जर ते फॅक्टर्स खूपच जास्त मॅनिप्युलेट केले तर अजून थोडासा वेगळा विषय आहे. ते एक्झामिनरने ॲक्सेप्ट केलं तर ठीक आहे, आणि एक्झामिनरने जर तुमचं मॅनिप्युलेशन ऑफ फॅक्ट जर ॲक्सेप्ट केलं नाही तर बऱ्याच वेळेस काय होतं, एक्झामिनरने दुसऱ्या काही विद्यार्थ्यांचे पेपर चेक केलेले असतात. प्रत्येक पेपरमध्ये असतं की त्याच्यामध्ये हर्ट वगैरे झालेलं आहे, कारण ते फॅक्टमध्ये दिलेलं असतं सगळे विद्यार्थी हर्ट वगैरे झाले तो रॉबरी लावतात, आणि तुम्ही आपलं त्याच्यामध्ये सरळ काय करताय, थेफ्टसाठी कन्व्हिक्शन तुम्ही करताय. मग तिथे काय होतं की डायरेक्ट त्या एक्झामिनरच्या डोक्यालाच त्याच्यामध्ये तुम्ही कॉन्ट्राडिक्ट करताय. इतका वेळचं पाहतोय सगळे लोक रॉबरी झालं म्हणताय आणि हा त्याच्यामध्ये थेफ्ट म्हणतोय. याला त्याच्यामध्ये प्रॉब्लेममधले याला सिम्पल हर्ट दिसला नाही का? ठीक आहे. आता या उदाहरणामध्ये सुद्धा बाकीचे सगळे विद्यार्थी समजा मिसअप्रोप्रिएशन लावतील, एखादा विद्यार्थी जर थेफ्ट लावत असेल तर याने सुरुवातीपासून डिसऑनेस्ट इंटेन्शन कसं प्रूव्ह करून दाखवलं, मग तुम्ही त्याचे विटनेसेस वगैरे कसं तुम्ही आणणार. आपलं 2019चं जजमेंट होतं हातकडीचं, ठीक आहे, 2019चं जजमेंट होतं हातकडीचं. त्याच्यामध्ये तो एक सिनियर सिटीजन असतो, म्हणजे जागरूक नागरिक असतो, ठीक आहे, इन्फॉर्म सिटिझनरी असतो. तो आपला हातकडी घेतो, पोलीस झोपलेले असतात आणि तो SP कडे जातो, त्याच्याकडे हातकडी देतो. या उदाहरणामध्ये सुद्धा डिसऑनेस्ट इंटेन्शन प्रूव्ह करणं एवढं सोपं नव्हतं, ठीक आहे, पण काही लोकांनी ओढून ताणून त्याच्यामध्ये डिसऑनेस्ट इंटेन्शन प्रूव्ह करण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे, म्हणजे याला स्वतःला तर काही फायदा नव्हता. डिसऑनेस्ट इंटेन्शन म्हणजे हे गरजेचं नाही अजिबात की म्हणजे एखाद्याला फायदा झाला पाहिजे दुसऱ्याला लॉस झाला पाहिजे, मध्ये अँड नाही आहे, मध्ये ऑर आहे. पण लॉस तरी कसा प्रूव्ह करायचा आणि फायदा तरी कसा प्रूव्ह करायचा, ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा त्याच्यामध्ये आपण विचार केला पाहिजे. जजमेंट रायटिंग म्हणजे खूपच जास्त आपलं डोकं जाग्यावर ठेवून लिहिण्याची गोष्ट आहे. हे काही उदाहरणं मी तुम्हाला फक्त सांगितले, असे बरेच उदाहरणं आपल्याला पुढच्या 15 दिवसामध्ये आपल्याला बघायचे आहेत. जजमेंट रायटिंग लिहित असताना, ठीक आहे, हा जो कोर्स आहे, हा कोर्स म्हणजे हे जे सगळे पुढचे लेक्चर्स आहेत, हे लेक्चर्स तुम्हाला फक्त तुमच्या परीक्षेसाठी कामाला येणार नाहीत, तर तुम्ही डायसवर बसल्यानंतरसुद्धा तुमची सद्विवेक बुद्धी कशा पद्धतीने चालली पाहिजे, ठीक आहे, हे समजून घेण्यासाठी तुम्हाला हे सगळे लेक्चर्स कामाला येणार आहेत. ठीक आहे, त्यामुळे इथून पुढचे जे नोट्स आहेत हे नोट्स तुम्हाला त्याच्यामध्ये पुढचे तुम्ही एकदम त्याच्यामध्ये परफेक्ट होईपर्यंत, ठीक आहे, परफेक्ट होईपर्यंत तुम्हाला हे सगळे कामाला येणार आहेत. ट्रेनिंगमध्ये सुद्धा तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात, तर त्या म्हणजे अँगलने आपण त्या पद्धतीने आपण सगळ्या गोष्टींची तयारी करणार आहोत. ठीक आहे. आता ट्रेनिंगमध्ये जे तुम्हाला शिकवलं जाईल ते तुम्हाला ॲक्च्युअल जजमेंट लिहायला शिकवलं जाईल, पण आपण क्लासमध्ये जे शिकणार आहोत, ठीक आहे, ह्याच्यामध्ये आपण त्या जजमेंटचा एक मिनिमम फॉर्मॅट जो आहे तो कशा पद्धतीने बनवायचा तो आपण शिकणार आहोत. ठीक आहे, म्हणजे मिनिमम वेळेमध्ये मिनिमम पेपरमध्ये लिहिणं ते सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. आता टेस्ट सिरीजचे काल मी म्हणजे आज मी दुपारी टेस्ट सिरीजच्या एका ग्रुपवर एक मेसेज टाकला की 41 पेजेसपर्यंत लिहा, 41 पेजेसच्या वर लिहिलेलं मी चेक करणार नाही. ठीक आहे, कारण हे खूप महत्त्वाचं आहे. विद्यार्थ्यांचे 55, 56, 56, 57 पेजेस त्यांनी पेपर लिहिलेले आहेत. कुठलाही पेपर लिहायला गेले की 56 पेजेस तर आरामशीरच जातं. ठीक आहे, तर एवढं सगळं लिहायला तुमच्याकडे वेळ नसतो. जजमेंट रायटिंगसुद्धा त्याच्यामध्ये खास करून जजमेंट रायटिंग लिगल एसे जे आहे पेपरमध्ये, तर जजमेंट रायटिंग आणि लिगल एसे तर नाहीच आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे, 40च पेजेस, ठीक आहे, 40च पेजेस असतात आपल्याकडे, 40च पेजेसमध्ये पर्यंत तुम्हाला ते लिहायचं असतं. ठीक आहे, एक शेवटचे पेज तर त्याच्यामध्ये आपलं ते इन्स्ट्रक्शनच असतात. तर जजमेंट रायटिंग आणि लिगल एसेला कंपॅरेटिव्हली अजून जास्त पेपरला म्हणजे लागतात. फक्त CRPCच्या 100 मार्काच्या क्वेश्चन पेपरमध्ये जर तुमचं 56 पेजेस होत असेल जजमेंट रायटिंग सोडून देऊन त्याच्यामध्ये, तर अशा वेळेस आपण पेपर कसा कव्हर करणार. त्यामुळे जजमेंट रायटिंगसुद्धा जे आहे ते आपलं म्हणजे कमी पेपरवर बसलं पाहिजे, आणि कमी पेपरवर बसलं याचा अर्थ त्याच्यामध्ये काही कमी नसलं पाहिजे. ठीक आहे, कमी शब्दामध्ये आपल्याला प्रत्येक गोष्ट जी जजमेंट रायटिंगमध्ये लागत असते ती प्रत्येक गोष्ट आपल्याला त्याच्यामध्ये मांडायची आहे. ठीक आहे, प्रत्येक गोष्ट म्हणजे काय असतं, प्रत्येक गोष्ट म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी असू शकतात त्याच्यामध्ये. कोर्टाचं नाव असू द्या, ठीक आहे, प्रॉसिक्युशनचं नाव असू द्या, पार्टीचे नाव असू द्या, केसेसचा नंबर असू द्या, ठीक आहे, वरचं रिसिव्ड ऑन वगैरे असू द्या, त्याच्यानंतर म्हणजे बाकी पुढे जी काही प्रोग्रेस झाली त्याच्यामध्ये, ठीक आहे, केसमध्ये तुमच्या जी काही समजा प्रोग्रेस झालेली आहे
कशा पद्धतीने त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन दिली गेली, कशा पद्धतीने चार्जशीट फाईल गेली, कशा पद्धतीने स्टेटमेंट रेकॉर्ड केले गेले, कशा पद्धतीने काही रिकव्हरी झाली, कशा पद्धतीने काहीतरी समजा डिस्कव्हरी पंचनामा कंडक्ट केलेला आहे. ठीक आहे, म्हणजे प्रत्येक गोष्ट जी असणं गरजेचं आहे, जे प्रिसाईज स्टेटमेंट ऑफ फॅक्ट असू द्या, आपल्याला सिव्हिल प्रोसिजर कोडमध्ये सुद्धा जे ऑर्डरप्रमाणे सांगितलेलं आहे की जजमेंटमध्ये काय काय असलं पाहिजे, CRPC प्रमाणेमध्ये सुद्धा जे सांगितलेलं आहे जजमेंटमध्ये काय काय असलं पाहिजे एका कोर्टाच्या, तर ती प्रत्येक गोष्ट आपल्याला त्या जजमेंटमध्ये आपल्याला इन्क्लूड केली गेली पाहिजे. ठीक आहे, हे सगळं असून त्याच्यामध्ये म्हणजे काय काय विटनेसेस आहेत, त्याच्या समजा सिव्हिलमध्ये काय ॲडमिटेड फॅक्ट्स असतील तर ॲडमिटेड फॅक्ट्स असू द्या, अशा प्रकारची प्रत्येक गोष्ट जी जजमेंटमध्ये असायला पाहिजे ती आपण त्याच्यामध्ये इन्क्लूड केली पाहिजे, फक्त ती कमी शब्दात असली पाहिजे. जजमेंट रायटिंगमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचं होतं काय, म्हणजे एकदा सांगत सुटले की ते पॅरा मोठे मोठे पॅरा होत जातात. ठीक आहे, 8-8, 9-9 पेजेसचा त्याच्यामध्ये पॅरा आपण लिहित बसतो. Recording in progress. ठीक आहे, येतो का आवाज? ठीक आहे, थोडासा काहीतरी इश्यू होता. येस, मी परत सांगतो तुम्हाला. तर जजमेंट रायटिंगमध्ये आपल्याला मिनिमम जजमेंट लिहिणं त्याच्यामध्ये खूप जास्त महत्त्वाचं आहे. ठीक आहे, मिनिमम जजमेंट लिहिणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. आपण ह्याच्यामध्ये होतं असं ठीक आहे, होतं असं की आपण पॅरा जे आहेत ते मोठे मोठे पॅरा आपण लिहायला लागतो. प्लेंटिफचा PW1ने काय सांगितलं हे लिहित 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 त्याच्यामध्ये 7-8 ओळी कधी होतं लक्षात येत नाही. ठीक आहे, PW2चं परत 7-8 ओळी होतं, कधी होतं लक्षात येत नाही. ह्याच्यामध्ये रिपिटेशनसुद्धा खूप होत जातं. जे फॅक्ट्समध्ये सांगितलं परत ते PW1ने परत ते सगळं रिपीट केलं, PW2ने ते सगळं परत रिपीट केलं. ठीक आहे, असे जर प्रकार होत असतील तर अशा वेळेस आपलं जजमेंट वेळेमध्ये कधीच आपल्याला कंप्लीट करता येत नाही. ठीक आहे, मग शेवटी जजमेंट जर शेवटी लिहित असाल, शेवटी ऑर्डर पण नाव टाकणं होत नाही, शेवटची ऑर्डरच राहून जाते. ठीक आहे, ऑर्डर लिहिली, त्याच्यातलं एखादा पॉईंट लिहिला, सूट इज डिक्रीड लिहिलं, पण बाकीचं खालचं काही कॉस्ट वगैरे बाकीचं कुठलंच काही करता आलं नाही. ठीक आहे, बाकीचे कुलचे अपीलचे वगैरे पॉईंट टाकता आले नाहीत. ठीक आहे, असे प्रकार आपल्यासोबत व्हायला नको. ठीक आहे, आणि तुम्ही जर एखादी गोष्ट इनकम्प्लीट ठेवत असाल, याचा अर्थ तुमच्यामध्ये डिसिप्लिन वगैरे सुद्धा नाही आहे, हे सुद्धा त्याच्यामध्ये दिसून येत असतं. तुमचं वेळेचं नियोजन नाही आहे. ठीक आहे, तुम्ही जे वर लिहिले त्याच्यावर तुमचा कंट्रोल नाही आहे. ह्या सगळ्या प्रकारचे जे मिसमॅनेजमेंट आहे, हे मिसमॅनेजमेंट त्याच्यामध्ये आपल्याला आपल्या पेपरमधनं एक्झामिनरला लक्षात येत असतं. ठीक आहे, मी तुम्हाला नेहमीच म्हणतो की आपला पेपर म्हणजे आपला एक आरसा असतो, त्याच्यातनं एक्झामिनर जज करत असतो की आपण कशा पद्धतीने लिहिलेलं आहे, म्हणजे आपले डिसिप्लिन कसे आहेत, आपली अभ्यास कसा आहे, आपण किती कमिटेड आहोत त्या विषयासाठी. ठीक आहे, ज्युडिशियलची पोस्ट आपल्यासाठी किती महत्त्वाची आहे, ह्या सगळ्या प्रकारच्या गोष्टी तुमच्या पेपरमधनं लक्षात येत असतात, खरंच लक्षात येतात. आणि जजमेंट रायटिंग आणि लिगल एसेमध्ये त्यातल्या त्यात जास्त लक्षात येतात. कारण बाकी ठिकाणी तर कसं असतं की जवळपास तुम्हाला मास्तराने शिकवलेलं तुम्ही आपलं परफेक्ट उतरून येता. तिथे एखादा विद्यार्थी खरंच किती हुशार आहे, त्याचं स्वतःचं किती डोकं आहे, ठीक आहे, त्याला स्वतः किती लक्षात येतं, त्याचा अभ्यास किती डेप्थमध्ये आहे, हे लक्षात येणं एवढं म्हणजे एवढं शक्य नसतं. ठीक आहे, कारण तुम्ही पण तेच लिहिलेलं आहे, त्याने पण ते पॉईंट 15-20 पॉईंट एकदम बरोबर त्याच्यामध्ये पाठ करून त्याने ते लिहिलेले आहेत. ठीक आहे, त्याच्यामुळे तिथे अजिबात लक्षात येत नाही. पण जजमेंट रायटिंगमध्ये आपण अशा प्रकारचे खूप मोठे ब्लंडर करण्याचे चान्सेस असतात, आणि त्या ब्लंडरनुसार त्याच्यामध्ये लक्षात येतं की या विद्यार्थ्याला जज करायचं का नाही करायचं, या प्रकारचा निर्णयसुद्धा तुमच्या जजमेंट रायटिंगवरनं घेता येतो. ठीक आहे, लक्षात घ्या, मी खूप महत्त्वाचं स्टेटमेंट करतो आहे. एखाद्या विद्यार्थ्याचा पेपर बघून त्याला खरंच ही JMFCची पोस्ट द्यायची का नाही द्यायची, हा जर निर्णय एक्झामिनरला करायचा असेल तर त्यासाठी तुमचं जजमेंट रायटिंग जे आहे ते खूप मोलाचा वाटा प्ले करतं. जजमेंट रायटिंगवरनं आम्ही ठरवू शकतो की याला जज करायचं नाही, याला 4 मार्क देऊन टाका जजमेंट रायटिंगला. लिगल एसे त्याच्यानंतर लिहिलेलं असेल त्यालासुद्धा 4 मार्क लिहून ठेवा. जजमेंट रायटिंग सुरुवातीला लिहायचं का शेवटी लिहायचं, हा सुद्धा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. जर आपल्याला खरंच जजमेंट रायटिंग खूप चांगलं जमलं असेल, जर आपण त्या प्रत्येक गोष्टीवर काम केलं असेल, आपण त्याची तशी प्रकारची प्रॅक्टिस केली असेल, जजमेंट रायटिंगवर आपल्याला कॉन्फिडन्स असेल, जो प्रॉब्लेम आलेला आहे हा प्रॉब्लेम मास्तराने एकदा सांगितलं होतं की अशा प्रकारचा प्रॉब्लेम आला तर असं केलं पाहिजे, एकदम सगळं मॅच झालेलं आहे, नवीन असं काही ट्रिक वगैरे दिसत नाही आहे, नवीन असं काहीतरी वेगळा प्रकार दिसत नाही आहे, म्हणजे जे विचारलेलं आहे ठीक आहे ते सगळं एकदम ओके आहे आणि मी सगळं ओके जजमेंट लिहू शकतो, मी कुठल्या भ्रमामध्ये वगैरे नाही आहे, अशी जर खात्री झाली तर जजमेंट रायटिंग सुरुवातीला लिहिलेलं काही हरकत नाही.
पण जर अशा प्रकारची खात्री नसेल, जजमेंट रायटिंग सुरुवातीला लिहिलं, त्याला जर 4 मार्क दिले, ठीक आहे, तर पेपर चेक करणारा व्यक्तीसुद्धा माणूसच असतो. ठीक आहे, आणि माणसाचं थोडंसं असतं, जे असतं ना, म्हणजे फर्स्ट इम्प्रेशन वगैरे जे असतं. पुढे एखादा लॉंग क्वेश्चन लिहिलेला आहे, ठीक आहे, त्याला एकदमच 8 मार्क द्यायला हात चलत नाही. ठीक आहे, हात थोडासा स्वतःलाच मागे ओढून घेतो. ठीक आहे, की घे 6 वर घे, 5 वर घे, चांगलं लिहिलेलं असेल तरीसुद्धा. ठीक आहे, त्याच्यामुळे जजमेंट रायटिंग जर खूप चांगलं लिहिता येत असेल, खूप चांगलं तुम्हाला जमलं आहे, असं तुम्हाला कॉन्फिडन्स आला, आणि विचारलेला जो प्रॉब्लेम आहे, एवढं करूनसुद्धा जजमेंट रायटिंगला जो विचारलेला प्रॉब्लेम आहे, हा खूप ट्रिकी वगैरे झालेला नाही आहे. आपल्याला प्रत्येक प्रकारची प्रोबॅबिलिटी आपल्याला चेक करायची आहे. ठीक आहे, जजमेंट रायटिंग तुम्हाला कुठल्याही प्रकारचं येऊ द्या, आतापर्यंत रेग्युलर प्रमाणे येणारं स्पेसिफिक रिलीफ ॲक्टचं जजमेंट येऊ द्या, रेंट कंट्रोलचं येऊ द्या, पार्टनरशिपचं येऊ द्या, कशा प्रकारचं येऊ द्या. ठीक आहे, सगळ्या प्रकारचे जजमेंट जर आपल्याला आले, तर आपलं त्याच्यामध्ये काय प्लॅन ऑफ ॲक्शन असला पाहिजे, हे सगळे प्लॅन ऑफ ॲक्शन आपल्याला बघायचे. सिव्हिलचे जे जे तुम्हाला 8-9 प्रकारचे जजमेंट तुम्हाला विचारले जाऊ शकतात, ह्या प्रत्येक प्रकारचं प्लॅन ऑफ ॲक्शन आपण बघणार आहोत. पण तो प्रॉब्लेम बघितल्यानंतर जो तुम्हाला वाटत असेल की सगळं कसं एकदम आपल्या आवाक्यात आहे, जे आपण क्लासमध्ये शिकले तशाच प्रकारचं आहे, फॉर्मॅट मला पक्का माहिती आहे, विटनेसेस मला पक्के माहिती आहेत, इश्यूज मी एकदम प्रॉपर फ्रेम करू शकतो, अशा प्रकारची जर खात्री झाली तर जजमेंट सुरुवातीला लिहायला हरकत नाही. जजमेंट सुरुवातीला लिहिणाऱ्या लोकांचा अजून एक प्रॉब्लेम होतो की 1.5 तासापर्यंत जजमेंट लिहित बसतात. ठीक आहे, तर अशा प्रकारच्या गोष्टीची जर तुम्हाला रिस्क असेल, तर त्या लोकांनीसुद्धा जजमेंट रायटिंग त्याच्यामध्ये सुरुवातीला लिहायच्या भानगडीत पडायचं नाही. ठीक आहे, मी तुम्हाला जजमेंट रायटिंगमध्ये असा एक प्रकार शिकवणार आहे की जर अगदीच शेवटी लिहित असताना वेळ जर कमी राहिला, जजमेंट रायटिंग लिहित असताना आपल्याला म्हणजे 42 मिनिटापर्यंत आपल्याला ते लिहायचं आहे, पण जर समजा तुमच्याकडे 20च मिनिट राहिले, तर त्या 20 मिनिटामध्ये जजमेंट कसं कंप्लीट करायचं, 20 मिनिटं जर राहिलेले असतील हे दिसत असतानासुद्धा रेग्युलर प्रकारचं जजमेंट न लिहिता ते कसं कंप्लीट करण्याचा प्रयत्न करायचा, हे सुद्धा आपण त्याच्यामध्ये शिकणार आहोत. ठीक आहे, लिगल एसेसुद्धा तुम्हाला कमी वेळामध्ये जर कव्हर करायची वेळ आली, तर तो कसा कव्हर करायचा हे सुद्धा आपण त्याच्यामध्ये शिकणार आहोत. ठीक आहे, ती शेवटची स्टेप झाली, म्हणजे आपला म्हणजे अरविंद केजरीवालसारखा आपला म्हणजे बी प्लॅन झाला. ठीक आहे, म्हणजे माणूस जेलमध्ये गेलेला आहे, पण सगळे प्लॅन कसे बनवून ठेवलेत एका पाठोपाठ, हे झालं तर काय करायचं, ते झालं तर काय करायचं. तर तशा प्रकारे काही जरी समजा आपल्यासोबत झालं, एकदम वेळ जर आपला त्याच्यामध्ये कमी पडला, ठीक आहे, तर त्यावेळेस आपण मग बी प्लॅन कसा वापरायचा, ठीक आहे, हे सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये काय करायचे, तयारी करून घ्यायचं आहे. ठीक आहे, म्हणजे सगळ्याच सिच्युएशनला आपल्याला तयारी करायची आहे. ठीक आहे, त्यानंतर जे महत्त्वाचे समजा कायदे आहेत, ठीक आहे, म्हणजे CRPC असू द्या, आपला जो कोड आहे समजा सिव्हिल प्रोसिजर कोड आहे, CRPC असू द्या, ह्याच्यातल्या काही तरतुदी आपल्याला वापरता येतात. तर त्या कोणत्या कोणत्या तरतुदी आपण वापरू शकतो, एव्हिडन्स ॲक्ट आहे समजा, एव्हिडन्स ॲक्टमधल्या कोणत्या कोणत्या तरतुदी आपण वापरू शकतो. ठीक आहे, त्याच्यानंतर बाकीचे सगळं कोणते कोणते कायदे आहेत जे तुमच्या जजमेंट रायटिंगसाठी तुम्हाला महत्त्वाची माहिती असणं गरजेचं आहे. JMFC समोर जे जे मॅटर चालवले जातात, JMFC समोर आपल्याला तुम्हाला JMFCचे मॅटर विचारतील किंवा सिव्हिलच्या ज्युनियर डिव्हिजनचे विचारतील. JMFC समोर कोणत्या कोणत्या प्रकारचे मॅटर चालवले जातात, सिव्हिलच्या ज्युनियर डिव्हिजन समोर कोणत्या कोणत्या प्रकारचे मॅटर चालवले जातात, या प्रकारच्या सुद्धा कायद्यांची त्याच्यामध्ये एक हलकीशी ओळख त्याच्यामध्ये आपल्याला करून घेणं गरजेचं आहे. ठीक आहे, असं होऊ शकतं तुम्हाला एखादं नवीन प्रकारचं जजमेंट विचारलं जाऊ शकतं. समजा निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट आहे, त्याच्या प्रकारचं सुद्धा जजमेंट तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. निगोशिएबल इन्स्ट्रुमेंटचं आपल्याला सिलेबसला नसला म्हणजे आपल्याला विचारलं जाणार नाही, असं काय हरकत नाही आहे. ठीक आहे, तर तसं जरी आलं तरी आपली प्लॅन ऑफ ॲक्शन काय असला पाहिजे, याच्या प्रकारची जी बेसिक तयारी आहे, ठीक आहे, ही तयारी मात्र त्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी करून घ्यावी लागणार आहे. JMFCचे आपल्याला जे ओरिजिनल कोर्टाचे जजमेंट्स आहेत, आपण जे तुम्हाला जजमेंट रायटिंगमध्ये जे प्रॉब्लेम दिलेले आहेत आतापर्यंत, हे सगळे प्रॉब्लेमचा आपण अभ्यास करणार आहोत. सोबतच जे ॲक्च्युअल कोर्टाचे जजमेंट असतात, ठीक आहे, काही महत्त्वाचे JMFCचे जजमेंट जे आहेत, तुम्ही स्वतःसुद्धा तुमच्याकडे ज्या प्रकारचे जजमेंट आहेत, तुम्हाला वाटते की हे आमच्या कोर्टातले हे साहेब जजमेंट खूप चांगल्या पद्धतीने लिहितात, तर तशा प्रकारच्या साहेबांचे जजमेंट तुम्ही आपल्या ग्रुपवर टाकून द्या. ठीक आहे, म्हणजे आपल्याला त्याचासुद्धा अभ्यास करायचा आहे. ठीक आहे, आपल्या जे जजमेंट असणार आहे, ठीक आहे, म्हणजे आत्तापर्यंतच्या मेन्सच्या बॅचेसमध्ये मी सुद्धा जे जजमेंट रायटिंग शिकवलं ते फक्त एक ज्याला आपण म्हणतो की एक म्हणजे मोजका फॉर्मॅट तयार करून दिला आणि तेवढ्यामध्येच लिहायला सांगितलं. पण ह्या जजमेंटला आपण आपला स्वतःचे फ्लेवर कशा पद्धतीने टाकू शकतो, ठीक आहे, या लेवलपर्यंतचा अभ्यास जो आहे तो आपल्याला यावेळेसच्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला करायचा आहे. होते काय की पूर्ण महाराष्ट्र जजमेंट रायटिंगमध्ये सुद्धा एकच प्रकार झालेला आहे, पूर्ण महाराष्ट्र त्याच्यामध्ये तोच प्रकार फॉलो करतो आहे. मग आपण सगळ्यांपेक्षा म्हणजे जे वेगळं कसं पडायचं,
आपलं जजमेंट रायटिंग बघितल्यानंतर 2 मार्क जास्त द्यावे वाटले पाहिजे त्यांना. जजमेंट रायटिंगमध्ये 18 मार्कापर्यंत मार्क मिळतात. हे जर मार्क आपल्याला मिळवायचे असतील तर आपल्याकडे थोडंसं ज्याला आपण म्हणतो की स्वतःचा एक वेगळा फ्लेवर असला पाहिजे. स्वतःचा वेगळा फ्लेवर तुम्ही फक्त आणि फक्त आपण जर समजा एक स्पेसिफिक फॉर्मॅट मी तुम्हाला लिहून दिला, ते फॉर्मॅट तुम्ही लिहून त्याच्यामध्ये ते फॉलो होणार नाही. ठीक आहे, रेकॉर्डेड कोर्समध्ये आपले एवढे सगळे विद्यार्थी आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर तुमच्यातले काही दलिंदर लोक आपल्या नोट्स इकडे तिकडे बाहेर पण पाठवतात. ठीक आहे, त्याच्यामुळे आपले फॉर्मॅटसुद्धा व्हायरल होतात बऱ्याच ठिकाणी. ठीक आहे, बऱ्याच गोष्टी बऱ्याच ठिकाणी जातात. ठीक आहे, त्याच्यामुळे ह्या फॉर्मॅटपेक्षा सुद्धा एक जजमेंटमधनं काय समजून घ्यायचं. ठीक आहे, वेगवेगळ्या प्रकारचे जे कोर्टाचे ॲक्च्युअल जे जजमेंट आहेत, म्हणजे वेगवेगळ्या JMFC साहेबांचे जजमेंट आहेत, जे सिव्हिल जे ज्युनियर डिव्हिजन म्हणून काम करत आहेत सध्याच्याला. ठीक आहे, त्यांचे जजमेंट्स आहेत. ह्या जजमेंटमधनं सुद्धा आपल्याला काय फ्लेवर घेता येतो, काय नवीन गोष्टी ॲड करता येतात. आणि हे सगळं सुद्धा वेळेचं भान ठेवून, पेपरचं भान ठेवून आपल्याला कशा पद्धतीने ॲड करता येतात. ठीक आहे, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींमधनं आपल्याला काय होणार आहे, तुम्ही सगळे प्रॉब्लेम समजलं तर तुमच्या लक्षात येईल की MPSC काय ट्रिक टाकू शकते. म्हणजे आपल्यासोबत नेमकं काय काय होऊ शकतं हे तुम्हाला ते गोष्टी बघितल्यानंतर लक्षात येईल. आणि सोबतच ज्यावेळेस आपण ॲक्च्युअल कोर्टाचे सुद्धा आपण त्याच्यामध्ये जजमेंट बघू. ठीक आहे, म्हणजे एक 15-20 जजमेंट समजा तुम्ही एखाद्या JMFCचे बघितले, 15-20 जजमेंट तुम्ही सिव्हिलच्या ज्युनियर डिव्हिजनचे बघितले, हे जजमेंटसुद्धा ज्यावेळेस आपण बघू, अजिबात डोक्यात असं वाटू देऊ नका की हे सगळे जजमेंट बघणं म्हणजे खूप काही मोठं काम करतोय. 60 मार्क आहेत. 200 पैकी 60 मार्क म्हणजे किती टक्के होतं. कुणीतरी टक्केवारीमध्ये मॅथमध्ये जर कुणी पक्का असेल तर हे टक्केवारी काढा. 200 पैकी 60 मार्क म्हणजे किती टक्केवारी असते. ठीक आहे, 30%, इकडचं 30, इकडचं 30, 30% कंटेंट आहे. बाकीचं सगळं एकीकडे ठेवा. सिव्हिल प्रोसिजर कोड, CRPC, IPC, इव्हिडन्स, ठीक आहे, हे सगळ्या विषयांचा जो आपण अभ्यास करतोय, ॲट्रॉसिटी, हे सगळं एकीकडे ठेवा. हे सगळं फक्त 70% आहे आणि 30% त्याच्यामध्ये फक्त जजमेंट रायटिंग आणि लीगल एसे आहे. मग याच्यासाठी आपल्याला जो अभ्यास करावा लागतो तो सुद्धा आपण कमी पडायचा नाही. ठीक आहे, 15 दिवस म्हणजे काय त्याच्यामध्ये याच्यासाठी मोठी गोष्ट नाही आहे. ठीक आहे, जास्त वेळ लागला तर आपण जास्त त्याच्यामध्ये वेळ देणार आहोत. पण या चांगल्या पद्धतीने आपल्याला जजमेंट रायटिंग कंप्लीट करायचं आहे. ठीक आहे, जसं मी सुद्धा आत्तापर्यंतच्या मेन्सच्या बॅचेसमध्ये जजमेंट रायटिंग आपण एवढ्या चांगल्या पद्धतीने कधी कव्हर केलं नाही, कारण आपल्याकडे तेवढा वेळही नसायचा त्यावेळेस. जसं आपण CRPC 57 लेक्चर घेतले, CPC 53 लेक्चर घेतले, तसं जजमेंट रायटिंगला सुद्धा सिग्निफिकंट पोर्शन देऊन आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने त्याच्यामध्ये सुंदर पद्धतीने कव्हर करायचं आहे. म्हणजे तुम्ही जे सगळे आहात, तुमच्या सगळ्यांचं जजमेंट रायटिंग तुम्ही जे लिहिणार आहात ते लगेच ओळखून पडलं पाहिजे. ठीक आहे, म्हणजे पेपर चेक करणाऱ्याला लगेच लक्षात आलं पाहिजे की याचं जे अंडरस्टँडिंग आहे ते म्हणजे वरवरचं अंडरस्टँडिंग नाही आहे, डेप्थमध्ये हा व्यक्ती म्हणजे जजचं मटेरियल आहे. म्हणजे आम्हाला ट्रेनिंगमध्ये जास्त काम लागणार नाही असं त्यांना विश्वास बसला पाहिजे. एवढा विश्वास त्यांना बसला की तुम्हाला त्याच्यामध्ये चांगले मार्क मिळणार आहेत. 18 मार्कापर्यंत जजमेंट रायटिंगला मार्क मिळतात. 18पर्यंत जर आपलं जजमेंट रायटिंग त्या क्वालिटीचं असेल तर. ठीक आहे, कारण तुम्ही जजमेंट रायटिंग लिहिताय म्हणजे तुम्ही त्या एक्झामिनरला कन्व्हिन्सच करताय. ठीक आहे, की मी जज मटेरियल आहे. ठीक आहे, याच्यामुळे हे जजमेंट रायटिंग त्याच्यामध्ये खूप जास्त महत्त्वाचं आहे. लीगल एसेच्या बाबतीतसुद्धा तसंच आहे. लीगल एसेसुद्धा लिहित असताना म्हणजे एक छोटंसं आता तसा आपला आजचा वेळ झालेला आहे, थोडक्यात जर सांगायचं म्हटलं की मी काय विचार करतो हे जर मला समजून घ्यायचं असेल, म्हणजे मी कशा प्रकारचा व्यक्ती आहे हे जर मला समजून घ्यायचं असेल तर मला लिहित बसावं लागतं. म्हणजे मी जर लिहित बसलो, मी जर लिहिलं थोडंसं, तर मला लक्षात येतं की मी कशा प्रकारचा व्यक्ती आहे. ठीक आहे, म्हणजे आपल्याशी ओळख जर करून घ्यायची असेल तर आपण त्याच्यामध्ये एसे वगैरे आपण लिहायला पाहिजे. एसे लिहिल्यानंतर आपल्याला आपली ओळख होते. ठीक आहे, लक्षात घ्या, तुमची ओळख तुम्हालासुद्धा जर नसेल तर तुमची ओळख तुम्हाला करून द्यायची कॅपॅसिटी लीगल एसेमध्ये आहे. आणि बाकी तर दुसऱ्या व्यक्तीला तर दुसरं काही साधन नाहीच आहे. लीगल एसेस त्याच्यामध्ये साधन आहे. आपण स्वतःला किती जरी लपवण्याचा प्रयत्न केला, तुमची जी पर्सनॅलिटी आहे ती त्याच्यामध्ये बाहेर येऊन जाते. बऱ्याच गोष्टी अशा असतात. लीगल एसेमध्ये काय लिहिणं सगळ्यात जास्त धोकादायक असतं. लीगल एसेमध्ये तुम्ही जर असं काहीतरी ऑड लिहिलं तर त्याच्यातनंच निर्णय घेऊन टाकतो पुढचा व्यक्ती पेपर चेक करणारा की याला त्याच्यामध्ये पुढे जाऊ द्यायचं नाही, याला 45 क्रॉस करू द्यायचं नाही. कॅटेगरीवाला असेल किंवा ओपनवाला असेल, याला 44वरच बसवायचं. ठीक आहे, लीगल एसेमध्ये तुम्ही असं जर काही लिहिलं जे पुढच्या व्यक्तीला वाटते की हा म्हणजे याचा बायसनेस दिसतोय. ठीक आहे, म्हणजे खूप वेगळ्या प्रकारचा सनातनी प्रकारचा दिसतोय. ठीक आहे, म्हणजे लिबर्टीला त्याच्यामध्ये अजिबात किंमत देणारा नाही आहे. आणि एखादा असा आहे जो खूपच त्याच्यामध्ये लिबर्टीला म्हणजे प्रोटेक्ट करणारा आहे. ठीक आहे, म्हणजे खूपच जुन्या विचाराचा आहे असा सुद्धा व्यक्ती नसला पाहिजे. खूपच पुरुषप्रधान संस्कृतीचा आहे असा सुद्धा नसला पाहिजे. आणि खूपच महिलांच्या अधिकाराबद्दल
म्हणजे फेमिनिस्ट प्रकारचा सुद्धा नसला पाहिजे. ठीक आहे, फेमिनिझमसुद्धा एक्स्ट्रीम लेवलचा जो आहे तो म्हणजे एक प्रकारे घातकच आहे, ज्युडिशरीसाठी घातकच आहे. असं अजिबात नका समजू की म्हणजे पुरुषप्रधान संस्कृती त्याच्यामध्ये पूर्णपणे चांगली आहे आणि फेमिनिझम पूर्णपणे चांगला आहे. फेमिनिझमसुद्धा जो आहे तो जेव्हा एक्स्ट्रीम लेवलला जातो त्यावेळेस तुम्ही प्रत्येक पुरुषाला गुन्हेगार समजता आणि प्रत्येक महिला जी आहे ती निर्दोष आहे असं तुम्ही समजायला लागता. आणि पुरुषप्रधान संस्कृतीप्रमाणे जर तुम्ही विचार करायला लागता की महिलेने हे काम केलं पाहिजे, ते काम केलं पाहिजे, तुमच्या एसेतनं जर तशा प्रकारच्या गोष्टी दिसत असतील, म्हणजे जी जेंडर इक्वॅलिटी आहे ती जर त्याच्यातनं दिसत नसेल, तर आपलं त्याच्यामध्ये सुद्धा एक वेगळ्या प्रकारचं नुकसान आपलं त्याच्यामध्ये होऊ शकतं. ठीक आहे, म्हणजे कुठल्याही गोष्ट असू द्या, आरक्षणाच्या एकदम खूप जास्त फेवरमध्ये आहेत, आरक्षणाच्या खूप जास्त विरोधामध्ये आहेत. ठीक आहे, पॉलिटिकली तुम्ही एका पक्षाच्या आयडिओलॉजीकडे समर्थक आहात. ठीक आहे, तुम्हाला जर समजा इलेक्ट्रल बॉन्ड वगैरे अशा प्रकारच्या गोष्टींवर जर काही विचारलं, मनी लॉन्ड्रिंग ॲक्टवर जर तुम्हाला काही विचारलं, समजा मनी लॉन्ड्रिंग ॲक्टला तुम्ही एकदम म्हणजे त्याच्यातले बाकी कोर्टाने सांगितलेले जे लॅक्युनाज आहेत ते तुम्ही कन्सिडर करत नाही आहेत. ठीक आहे, कायद्यातल्या काही तरतुदी म्हणजे त्याचं ज्युडिशियल रिव्ह्यूसाठी पेंडिंग आहेत ते तुम्ही कन्सिडर करत नाही, तुम्ही त्याला एकदम सपोर्ट करताय आणि तुम्ही त्याचा एकदम विरोध करताय. ठीक आहे, म्हणजे कुठेच आपल्याला पकडलं जायचं नाही आहे. ठीक आहे, एकदम राईटिस्ट विंगचे आहात हे सुद्धा दिसलं नाही पाहिजे, एकदम लेफ्टिस्ट विंगचे आहात हे सुद्धा दिसलं नाही पाहिजे. तर ह्या सगळ्या प्रकारच्या गोष्टी ज्या आहेत ह्या कशा पद्धतीने समजावून घ्यायच्या हे आपण आपल्या पुढच्या सेशनमध्ये आपण बघणार आहोत. आजचं आपलं फर्स्ट सेशन होतं जजमेंट रायटिंग आणि लीगल एसे. आय होप की तुम्हाला ही एवढी आयडिया आली असेल आजच्या लेक्चरमधनं की जजमेंट रायटिंग म्हणजे फक्त फॉर्मॅट नाही आहे, तर हे एक स्किल आहे आणि या स्किलसाठी आपल्याला काय काय करायचं आहे पुढच्या 15 दिवसामध्ये ह्याची तुम्हाला एक आयडिया आली असेल. त्याच्यानंतर जे आपलं लीगल एसेसुद्धा जो आहे याच्या बाबतीतसुद्धा तुम्हाला थोडीशी आयडिया आली असेल. ठीक आहे, एवढंच त्याच्यामध्ये आजच्या लेक्चरसाठी तुम्ही लक्षात ठेवा. उद्याच्या सेशनपासून आपण जे ॲक्च्युअल जे प्रॉब्लेम आहेत आत्तापर्यंत JMFCने जेवढे जजमेंट विचारलेत तुम्हाला, सिव्हिलचे जे जजमेंट विचारलेत, क्रिमिनलचे जे जजमेंट विचारलेत, ह्या प्रॉब्लेमचा आपण उद्यापासून अभ्यास करणार आहोत. एकदा आपण प्रॉब्लेम समजून घेऊ. तुम्ही आत्तापर्यंत ते सगळे प्रॉब्लेम बघितले असतील, पण त्या प्रॉब्लेममध्ये नेमकं काय काय असतं म्हणजे बारकावे जे असतात. ठीक आहे, एक्झामिनरला नेमकं ते प्रॉब्लेम देत असताना त्या एक्झामिनरचं इंटेन्शन काय होतं हे समजून घेण्याचा प्रयत्न आपण प्रत्येक प्रॉब्लेममधनं आपण करणार आहोत. एक्झामिनरला विद्यार्थ्यांना कुठे अडकवायचं होतं, एक्झामिनरला जो म्हणजे पोपटपंचीचा जो माल आहे तो पोपटपंचीचा माल बाहेर काढण्यासाठी एक्झामिनरने काय ट्रिक वापरली होती. ठीक आहे, म्हणजे घोकमपट्टीवाले सगळे बाहेर काढण्यासाठी त्यांनी काय डोकं वापरलं होतं, या सगळ्या प्रकारच्या गोष्टीसुद्धा आपल्याला ह्या प्रॉब्लेममधनं लक्षात येणार आहे. ठीक आहे, तर ते आपण आपल्या उद्याच्या लेक्चरपासून आपण समजून घेऊया. त्यानंतर मग ॲक्च्युअल कोर्टाचे जजमेंट्स आपण समजून घेऊया. त्यानंतर त्याचं स्ट्रक्चर वगैरे आपण समजून घेऊया आणि आपण आपलं मिनिमम जजमेंट कशा पद्धतीने वापरायचं. ठीक आहे, त्या सगळ्या प्रकारच्या गोष्टी आपण आपल्या पुढच्या येणाऱ्या लेक्चर्समध्ये आपण समजून घेऊया. ठीक आहे, तर आजच्यासाठी एवढंच लक्षात ठेवा, बाकीचं आपण आपल्या उद्याच्या सेशनमध्ये आपण बघूया. ठीक आहे, थँक्यू ऑल ऑफ यू. गुड नाईट. येस, गुड नाईट. ठीक आहे, गुड नाईट. येस, थँक्यू.